कधीतरी ना कामाची एवढी गडबड होऊन जाते ना की लक्षात राहत नाही कोणती गोष्ट कधी संपलेली. म्हणून आता इथे जो काय मसाल्याचा डब्बा ना त्यातले भरपूर असे मसाले संपून गेले होते आणि असे मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवलेले. आणि हे उन्हाळ्यामध्ये माझ्या मम्मीने मला बनवून दिलेले मसाले, जसं की धना पावडर, लाल तिखट, काळा मसाला, हळद, एवढं सगळं. आता जे संपलेले होते ना ते मसाले मी अशा छोट्याशा डब्यामध्ये काढून घेते, जेणे रोजच्या वापरामध्ये मला ते सोपे पडतील. आता कोणी असं काचेच्या बरण्यामध्ये वगैरेही काढून ठेवतात, जेणेकरून कसं जास्तीच्या मसाल्यांना हात वगैरे लागणार नाही. तुम्ही कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवतात मला नक्कीच कमेंट करून सांगा, म्हणजे मी देखील ते करायचा प्रयत्न करेल. आता इथे सगळे मसाले काढून घेते आणि मला इथे ना टिफिन वगैरे बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता असा माझा काही मसाल्याचा डब्बा आहे. आता इथे ना भाजी वगैरे फोडणी द्यायची होती, म्हणून म्हटलं चला सगळ्यात आधी ना त्यांचा नाश्त्याचं बनवून घेऊ. नाश्त्यासाठी सिंपल असे मी बटाट्याचे पराठे बनवणार होते, जे की ना रात्रीची चटणी थोडी उरली होती, म्हणून म्हटलं चला आता त्याचेच काहीतरी पराठे वगैरे बनवून घेऊ. मी असे 2 गोळे करून लाटून घेते आणि ज्याला जसं सोपं पडतं ना, जसं की एक गोळ्यामध्ये पण ते सगळं बटाट्याची चटणी वगैरे भरून लाटता येतं, पण मला जशा पद्धतीने सोपं पडतं ना असं मी 2 लाट्या करून लाटून घेते. आणि जे काही बटाट्याची चटणी वगैरे आहे ती मी त्याच्यामध्ये टाकून छान असं सिंपल अशा हळूवार लाटून घेणार आहे, जेणेकरून ते फुटणार वगैरे नाही म्हणून. आता इथे मी ते लाटून घेते. आता हे जे काही पराठा आहे ना मी तियांशी त्यालाही खाऊ घातला, कारण की काहीच तिखट नव्हता आणि त्यांनी खूप चवेने खाल्ले. आणि तियांचं असं आहे, त्याला मोजक्या काही गोष्टी अशा असतात की चविष्ट त्याला खायला आवडतात, पण मग त्यांनी तो खाल्ला आणि छान असं झालेला होता, बघू शकतात तुम्ही.